नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त एकदम जबरदस्त मराठी भाषण. भीमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात, केली हिमतीने प्रत्येक संकटावर मात. पुण्यवान धैर्यशील हिम्मतवान बाई, सर्वांना पूजा आहे ती महान रमाई. सर्वांना पूजा आहे ती महान रमाई. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती आहे. माता रमाई आंबेडकर हे नाव आता एका व्यक्तीचे उरले नसून ते नाव आता समाजाची एक असीम अशी चेतना बनली आहे. दलितांचे उद्धारक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर कायदेपंडित, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात, त्यांच्या थोर कार्यात सुशील, कर्तव्यदक्ष, त्यागमूर्ती, विनम्रतेची व शालीनतेची मूर्ती माता रमाई यांचा सिंहाचा वाटा होता. माता रमाई या फार कष्टाळू, मेहनती व प्रेमळ होत्या. आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, भावनांचा त्याग करून लाखो दलितांना स्वाभिमानाची शिकवण दिली. त्या रमाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी वनद या गावी झाला. रमाईंच्या आईचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे नाव भिकू असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी रमाईंचा विवाह भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला. त्या बाबासाहेबांना त्यांच्या सर्व कामांमध्ये वेळोवेळी मदत करत असत. रमाई अत्यंत साध्याभोळ्या, कष्टाळू व काटकसरी होत्या. भीमराव रमाईचे खूप गुण गायचे. ते म्हणायचे, मी फार नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली. अशा निस्वार्थ त्यागमूर्ती रमाईचे जितके गुणगान गावे तितके कमीच आहे. आयुष्यभर काबाड कष्ट करणाऱ्या रमाईंचे शरीर थकले होते. अशातच बळावलेल्या आजारामुळे 27 मे 1935 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, माया ममता अन प्रेम त्यागाची होती माय तू ग मूर्ती. कोणीही विसरू नाही शकणार रमाई माऊलीची कीर्ती. कोणीही विसरू नाही शकणार रमाई माऊलीची कीर्ती. अशा थोर, विनम्र व शालीनतेच्या मूर्तीला माता रमाईला वंदन करते व पुन्हा एकदा रमाई जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.